नमस्कार मंडळी, हा आहे वाडा, पाटील वाडा. ह्या ब्लॉग मध्ये मी तुम्हाला आमचा वाडा दाखवणार आहे. हा बाहेरून आहे, पूर्ण बांधकाम दगडी आहे. याची भिंत 4 फुटापर्यंत लांब अशी आहे. बघा तुम्ही, वाड्याच्या बाजूला मी गोकर्णीचं झाड लावलेली आहेत. एकीकडे पांढरा आणि एकीकडे जांभळा गोकर्ण आहे. दिवे आहेत वरच्या साईडला सुद्धा, बघा तिथं वरती दिवे आहे. त्याच्यात पूर्वीच्या काळात दिवे लावण्यासाठी होतं. हे हुंबरा बघा त्याचा, तो सुद्धा दगडी आहे. किती मोठा आहे. हे दार आहे, खूप जुनं झालेलं आहे. पूर्ण त्याच्यावरती लोखंडाचं ते टोक असणार आहे. त्याला काय म्हणतात मला माहित नाहीये. मोठा आहे दार. तरी हे दार 9 फुटापर्यंत असेल, 10 फुटापर्यंत, 9-10 फुटापर्यंत. हे सागवानी लाकूड आहे. आता 150 वर्ष जुना असल्यामुळे लाकूड खराब होत आलेलं आहे. पूर्ण दगडी बांधकाम आहे. हा ढेलच आहे ही. हे बघा, ह्या दगडाला आकार दिलाय, किती सुंदर आकार दिलाय. हा या इकडच्या बाजूला आमचं बाहेरचा चौक आहे. तिथं आम्ही कुरड्या वगैरे वाळत घालायचो. पूर्ण दगडी बांधकाम आहे. याच्यावरती मागणं गिलावा केलेला आहे. हे एंट्रीलाच आहे. कट्टा आहे. एक रूम आहे. इकडं तुळस आहे माग. आणि ह्या भागाला ढेलच म्हणतात. इथं लोक आधी बसायची, चर्चा व्हायच्या, गावातले लोक यायचे. हे स्वास्तिक आहे. ह्याला उखळ का काहीतरी म्हणतात. तो चेचण्यासाठी मोठ्या मोठ्या गोष्टी. हे मागची बाजू आहे. ही आधी रिकामी होती, आता तिथं घर बांधलेलं आहे. रिकामच होतं सगळं. इकडं एक खोली आहे. हे सीताफळीचं झाड आहे. खाली मोगरा आहे. हे किचन आहे. मी पूर्ण तुम्हाला दाखवत नाहीये. इकडं जात आहे, त्यात लावलेलं नाहीये, पण लागेल तेव्हा लावतो. त्याच्या शेजारी काटवट आहे.